गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थ्यांना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बघा, आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की विद्यार्थ्यांचा सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर सैनिक स्कूल तर 5,000 ते 25,000 फी आकारण्यात येते, परंतु आमच्या क्षेत्रात कॉल नसतील या शाळेमार्फत तुम्हाला फ्री बघता येणार आहे. चला, भाषा विषय बघा, जवाहर नवोदय उतारे एकूण 2 आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50हून अधिक ऑनलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डेड आहेत. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले लिंक म्हणजे सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झाले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येतील. चला, गुड इव्हनिंग. मी आपल्या आजच्या उतारा क्रमांक 40 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी वैष्णवी सोनवणे. चला, जवाहर नवोदय उतारा क्रमांक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषाविषयीचा उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 40 मध्ये प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उतारांचा अभ्यास करून व 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. उतारा क्रमांक 40 तुम्हाला बघा, मी 1 मिनिटाचा वेळ देते वाचायला, तुम्ही उतारा वाचून घ्या. बघा, श्रीयोग पांडव म्हणतात वाचलाय. चला, मी वाचून दाखवते तुम्हाला. उत्तर क्रमांक 40 बघा, तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेळला आहात? हा एक रंजक खेळ आहे. रस्सी खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब व मजबूत रस्सी आणि 2 गटांची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीचे असतील. दोन्ही गटांच्या मधोमध एक रेष आखली जाते. जो गट रस्सीसोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो. गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते. खेळण्याच्या जागेवरील दगड धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत, नाहीतर दुखापत होऊ शकते. चला, उत्तर क्रमांक 40 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, रस्सी खेच डॅश डॅश आहे. पर्याय ए एक युद्ध, पर्याय बी एक रस्सी, पर्याय सी एक खेळ, पर्याय डी एक भांडण. चला, उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व उत्तर पर्याय टाका, म्हणजे मला सुद्धा कळतं तुम्ही तुझ्या प्रश्नाचं उत्तर टाकत आहे. बघा, ओम सी उत्तर देतोय. यशस्वी सी उत्तर देतोय. प्रशांत सी उत्तर देतोय. चला, बघा,
पहिला रस्सी खेच डॅश डॅश आहे. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा सोनूने सी उत्तर देते. बघा पहिल्याच उत्तर दिलेलं आहे. रस्सी खेच हा खेळ खेळला आहात. बघा रस्सी खेच हा एक खेळ आहे. चला ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा सी उत्तर देतोय. माने सी उत्तर देते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा रस्सी खेच यात आपण पर्याय ए गुड्डे बघा गोरे सी उत्तर देते. खाडे सी उत्तर देते. सृष्टी गंडा सी उत्तर देते. संदीप पांडव सी उत्तर देते. चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. रस्सी खेच यात आपण पर्याय ए गुड्डे मारतो. पर्याय बी लपंडाव खेळतो. पर्याय सी रस्सी ओढतो. पर्याय डी फलंदाजी व गोलंदाजी करतो. बघा प्रशांत सी उत्तर देतोय. प्रश्न दुसऱ्याचा ओम सी उत्तर देतोय. भवर सी उत्तर देते. यशस्वी सी उत्तर देते. सोनोने सी उत्तर देते. कृष्णा सी उत्तर देतोय. मोहन खाडे सी उत्तर देते दुसऱ्याचं. कृष्णा सी उत्तर देतोय. चला बघा प्रश्न दुसरा रस्सी खेच यात आपण याचं योग्य उत्तर आहे रस्सी ओढतो. ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. गोरे सी उत्तर देते. सृष्टी गंडा दुसऱ्याचं सी उत्तर देते. माने सी उत्तर देते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील खेळाडू असतो. पर्याय ए सगळ्यात उंच. पर्याय बी सगळ्यात ठेंगणा. पर्याय सी सगळ्यात ताकदीचा. पर्याय डी सर्वात तरुण. पांडव दुसऱ्याचे उत्तर देते. ओम तिसऱ्याचे सी उत्तर देतोय. यशस्वी सी उत्तर देते. प्रशांत सी उत्तर देतोय. कृष्णा सी उत्तर देतोय. चला उत्तर टाका. मोहन खाडे सी उत्तर देते. सोनूने सी उत्तर देते. श्रीयोग सी उत्तर देतोय. गोरे सी उत्तर देते. सोनूने म्हणतात माझं नाव घ्या मॅडम. सोनूने तुम्ही तुमचे आहे का नावाचं आहे का युट्यूबला अकाउंट क्रिएट करा म्हणजे तुमचं नाव येत जाईल तिथं. म्हणजे सोनूने सी उत्तर देते. माने सी उत्तर देते. चला प्रश्न तिसरा रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील सर्वात खेळाडू असतो. बघा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सगळ्यात ताकदीचा. बघा आपल्याला दिलेलं आहे गटातील सर्वात ताकदीचा खेळाडू रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून. बघा चला ज्यांनी प्रश्न तिसऱ्याचं सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा जो गट मध्य रेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट पर्याय ए यशस्वी होतो. पर्याय बी पराजित होतो. पर्याय सी विजयी होतो. पर्याय डी पुन्हा संधी मिळते. सृष्टीखंड तिसऱ्याचं सी उत्तर देते. त्याचं खूप खूप अभिनंदन. ओम चौथ्याचं बी उत्तर देतोय. यशस्वी बी उत्तर देते. श्रीयोग बी उत्तर देतोय. प्रशांत बी उत्तर देतोय. सोनूने बी उत्तर देते. मोहन खाडे बी उत्तर देते. चला बघा प्रश्न चौथा जो गट मध्य रेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बघा हे दिलेलं आहे आपल्याला. बघा जो गट रस्सी सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो. बघा ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन.
चला श्रीयोग सी उत्तर देतोय. श्रीयोग तू उत्तर नीट वाचलं नाहीस का? कृष्णा बी उत्तर देतोय. माने बी उत्तर देते. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तरावर शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न 5वा. संघटित शब्दाचा आशय आहे. पर्याय ए एकत्र राहणे, पर्याय बी भांडणे, पर्याय सी ओढणे, पर्याय डी विजयी होणे. बघा गोरे बी उत्तर चौथीचं त्यांचं अभिनंदन. गोरे तुम्ही मागं पडलात. ओम ए उत्तर देतोय. प्रशांत ए उत्तर देतोय. कृष्णा ए उत्तर देतोय. भवर यशस्वी ए उत्तर देते. सोनवणे ए उत्तर देते. चला खाडे ए उत्तर देते. श्रीयोग बी उत्तर देते 5चं. श्रीयोग तू उत्तर नीट वाच एकदाच. चला प्रश्न 5वा. संघटित होणे शब्दाचा आशय आहे एकत्र राहणे. ज्यांनी ज्यांनी ए उत्तर टाकले त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. गोरे ए उत्तर देते. चला आजचा 40 उत्तर संपलेला आहे. धन्यवाद. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेल्या लिंक सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांना व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल. बघा अमृता माने